मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली। दोन्ही शासन निर्णय रद्द करतो असं मुख्यमंत्री फडणवीसांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषदेत जाहीर केलं। त्रिभाषा धोरणाचा GR रद्द करत असल्याचं ते म्हणाले। तसंच निवृत्त IAS अधिकारी नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून त्या समितीच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। यावर मराठी माणसांनी एकत्र येऊ नये यासाठी सरकारकडून GR रद्द करण्यात आल्याची टीका उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून केली। तसंच मराठी माणसाच्या एकजुटीचा हा विजय असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। हे दोन्ही शासन निर्णय या ठिकाणी रद्द आम्ही करतो आणि ही नव्याने समिती तयार करतो। ही समिती त्रिभाषा सूत्राच्या संदर्भातलं सगळं सूत्र माशेलकर कमिटीच्या अहवालाचा अभ्यास करेल। ज्या लोकांचं याच्यावर दुमत आहे त्यांचंही म्हणणं ऐकून घेईल आणि त्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांच्या हिताचा काय निर्णय आहे तो निर्णय या कमिटीच्या माध्यमातून येईल आणि मग तो राज्य सरकार स्वीकारेल। आज हे आंदोलन केल्यानंतर त्याने ही कल्पना नव्हती की मराठी माणूस एवढा एकवटेल। आज हे आंदोलन केल्यानंतर आता मराठी माणूस एकत्र होऊ नये, कारण 5 तारखेला जो मोर्चा आम्ही ठरवला तो मोर्चा होऊ नये म्हणजे मराठी माणूस एकत्र येताच कामा नये। एकतर तो फोडण्याचा प्रयत्न करायचा, तो फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर आता तो एकत्र येऊ नये म्हणून GR रद्द केला।